सह्याद्री, जिथे दडले आहे शौर्य, पराक्रम आणि अविस्मरणीय निसर्ग सौंदर्य. आणि ह्याच सह्याद्रीच्या कड्यांवर उभा असलेला धैर्य, निर्धार आणि निसर्गाचा संगम म्हणजेच AMK, अलंग, मदन आणि कुलंगड. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात रौद्र, आव्हानात्मक, रोमांचक, धोकादायक आणि सर्वात भव्य अशा या दुर्ग त्रिकुटांच्या साम्राज्यात. हे फक्त किल्ले नाहीत, तर हे आहेत आपल्या सह्याद्रीचं खरं रौद्र रूप. हे दुर्ग त्रिकूट आपली शारीरिक आणि मानसिक मर्यादा तपासतात. इथे दर पावलागणिक आहे खोल दरी, उभे कातळकडे, घनदाट जंगल आणि गिर्यारोहणाचा थरार. पण या निसर्गाच्या सामर्थ्यासमोर धैर्य आणि जिद्दीने उभं राहण्याचा आनंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. चला तर सह्याद्रीच्या या रौद्र सौंदर्यात आपण पाऊल टाकूया आणि आजच्या आपल्या मदनगडाच्या व्लॉगला सुरुवात करूया. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे भटकंतीचा. आपल्याला इथे जायचंय मदनगडावरती. या रोपचा आधार घेऊनच जावं लागणार आहे. एक ते 2 फुटाच्या ह्या पायऱ्या आहेत फक्त, आणि ज्या पुढे जाऊन अजून छोट्या होत गेलेल्या आहेत. बरोबर, पुढची गाठ. छत्रपती शिवाजी महाराज की. गडावरती ना रुपये तर ट्रान्सपोर्टायची तर इथून आपण सरळ आता मदनगडाकडे चाललोय. मदनगडावर आपला स्टे आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर तिथे पोहोचून सूर्यास्ताच्या आधी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसे आपल्याकडे वेळ खूप आहे. आता 4 सव्वा 4 काहीतरी वाजत झालेले आहेत. तिथे आपल्याला क्रॉस मार्क आहे, तिथून नाही जायचंय आपल्याला, तिकडे नाही, आपल्याला इथून जायचं आहे. आपण इथे फक्त इथे एक मार्क आहे ॲरोचा, तिथे क्रॉस मार्क आहे, इथून नाही जायचं. हा बघा, इथे ॲरो आहे, या दिशेने पुढे जायचं आहे. मदनगडाकडे जाणारी वाट सुद्धा अशी ही जंगलातून जाणारी आहे, आणि इथे जास्त दगड वगैरे नाही आहेत, मातीचीच वाट आहे. त्यामुळे तुमचे जे शूज आहेत ते प्रॉपर ग्रीपवाले असले पाहिजेत, ट्रेकिंगचे शूज असले पाहिजेत, कारण की अशा वेळी प्रॉपर ग्रीप असणे आवश्यक आहे. जिथे असे मातीचे पॅच आहेत आणि तिथे जे छोटे छोटे दगड असतात त्याच्यावरून आपले शूज स्लिप व्हायचा चान्सेस खूप असतो. कारण या साईडला बघितलं तर डायरेक्ट दरी आहे, आणि आपल्या डाव्या हाताला हा कातळखडा. ट्रेकिंगला जेव्हा येतो तेव्हा हाफ स्लीव्सचे टी शर्ट घालणं टाळा. आपण बघतो इथे आपला जो ट्रेक आहे हा संपूर्ण या घनदाट जंगलातून चाललेला आहे. तर आजूबाजूला जी झाडं असतात ते काही काटेरी असू शकतात किंवा काही झाडांना खास करणाऱ्या
वनस्पती सुद्धा असतात, तर त्याचा त्रास आपल्या त्वचेला होऊ शकतो. तर आपण हाफ स्लीव्हचे टी शर्ट घातले तर आपला हाताचा अर्धा भाग हा जर उघडा असेल तर त्याला इचिंगचा त्रास होऊ शकतो. मित्रांनो, जंगलचा पॅच संपून आता आपण बघतो इथे रॉक पॅच लागलेला आहे. आपण बघतोय समोर काही दगड सुद्धा पडलेले आहेत. ह्याच ज्या कड्याचे कातल कड्याचे दगड आहेत. तर इथून जाताना थोडं सांभाळून, कारण की इथे दगड पण आहेत आणि त्याच्या बाजूने ही छोटीशी वाट गेलेली आहे. तर त्या छोट्याशा वाटेने आपल्याला जायचं आहे. आपण जर खाली बघितलं तर डायरेक्ट 4800 फूट खोल दरी. इथे सुद्धा खूप सारे दगड पडलेले आहेत. ह्याच कातलकड्याचे हे तुकडे आपण बघितलं वरती. आणि समोरच आपल्याला दिसतोय हा मदनगड. आताच आपला लंच झालेला आहे. लंच करून लगेच आपण थोडं रेस्ट न घेता मदनगडच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ती चपाती भाजी मदनगडचा पायथा येईपर्यंत कुठे गायब होईल कळणार सुद्धा नाही. इथे आपण बघतोय हा एक मोठा तुकडा पडलेला आहे कातलकड्याचा आणि त्याच्या साईडने ही एक छोटीशी वाट आणि त्या वाटेतून आपल्याला सावकाश आणि जपून जायचं आहे, कारण की हे जे कडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही कीटक किंवा सरपडणारे प्राणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून सावधानपूर्वक आपण जे पाऊल टाका, प्रत्येक पावलावर लक्ष ठेवा उतरताना. आपल्याला इथे जायचं आहे मदनगडावरती आणि हा जो आपण पाहतोय हा अलंगगडाचा कातलकडा. त्या कड्याच्या साईडने आपण चाललेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे इथे मदनगडाच्या टॉपवरती. या अलंगगडाची जी उंची होती ती 4500 फूट होती, पण मदनगड हा त्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे 4900 फूट उंची ह्या मदनगडाची आहे. तर चला बघूया मदनगडावरती आपल्याला काय काय बघायला मिळते. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत अलंग आणि मदन या गडाच्या मध्ये जी दरी आहे, तर त्या दरीपर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत. आपल्या मागे राहिला हा अलंगगड आणि आता आपण पोहोचलो आहोत ते मदनगडच्या पायथ्याशी. पायथ्यापासून आपला हा ट्रेकचा प्रवास सुरू होतोय. इथे रॉक पॅच कमी असून मातीचे जास्त दिसत आहेत, त्यामुळे शूज ग्रिपवाले असणे आवश्यक आहे. मदनगडला जाताना अजून हा एक पॅच लागतो. इथे बघा, थोडं सांभाळून इथे जावं लागेल. रॉक पॅच आहे. कातलकड्याच्या साईडने येणारा पार्ट संपल्यानंतर आता आपला हा परत एकदा रॉक क्लाइम्बिंगचा पॅच सुरू होणार आहे, जो आपल्याला मदनगडाच्या त्या रॅपलिंगच्या पोर्शनपर्यंत घेऊन जाणार आहे. इथे आपल्याला सध्या तरी सीट हारण्याची गरज लागणार नाही आहे. इथे आपण क्लाइम्ब करूनच जाणार आहोत मदनगडावरचा हा. फक्त आपण कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि हा मागचा व्ह्यू. ड्युएल स्क्रीनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खाली जर बघितलं आपण संपूर्ण भाग हा कारवींनी व्यापलेला आहे, पण आपण जर साईडला बघितलं आपल्या डाव्या हाताला हा ताशीव कातलकडा, उजव्या हाताला खोलदरी आणि जवळजवळ 1 ते 2 फुटाच्या ह्या पायऱ्या आहेत फक्त, आणि ज्या पुढे जाऊन अजून छोट्या होत गेलेल्या आहेत. याला ड्रीम ट्रेक का म्हटलं जातं यावरूनच तुम्ही त्याचा अनुभव घेत असाल, कारण की या एकाच ट्रेकमध्ये तुम्हाला जंगलातील ट्रेक आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, रॅपलिंग आहे, ताशीव कडा आहे, या कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत,
त्याच्या बाजूची खोल दरी आहे. तुम्हाला हरिहर फोर्ट केल्याचा अनुभव येईल, तुम्हाला हरिश्चंद्रगड केल्याचं समाधान मिळेल, तुम्हाला गोरखगड केल्याचा थरार मिळेल. एकाच ह्या ट्रेकमध्ये तुम्ही सर्व काही अनुभवाल. म्हणून या AMK ट्रेकला प्रत्येक जो ट्रेकर आहे तो ड्रीम ट्रेक मानतो. आणि आज आपलं तेच स्वप्न, तेच ड्रीम पूर्ण करण्यासाठी आपण माउंट होलिक्स सोबत हा AMKचा ट्रेक करतोय. आपण इथे बघतोय की आता या पायऱ्या सुद्धा थोड्या छोट्या छोट्या होत चाललेल्या आहेत. इथे खोबण्या गेलेल्या आहेत पकडण्यासाठी, म्हणजे ग्रीप मिळण्यासाठी. कारण की आपण जर बघितलं आपल्या या बाजूला हा पूर्ण कातल कडा आहे, पण तर इथे जर खाली बघितलं तर ही खोल दरी आहे. आणि या पायऱ्यांच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर डायरेक्ट ही खोल दरी आहे. त्यामुळे चढताना सांभाळून चढा आणि काळजी घ्या स्वतःची. इथे आपण बघितलं अजून आता पुढे अजून त्या छोट्या होत गेलेल्या आहेत पायऱ्या. आणि इथे एक गुहा आता लागेल आपल्याला. आपल्या माउंट होलिक्सचे जे गाईड आहेत निखिल सर, आपल्याला गाईड करताना आपण अलंगडाला त्यांचं प्रात्यक्षिक बघितलं. त्यांनी खूप उत्कृष्टरित्या रॅपलिंग कसं करावं हे सुद्धा समजून सांगितलं आणि त्यांनी करून सुद्धा दाखवलं. तर असे प्रोफेशनल आणि अनुभवी व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा आपला ट्रेक हा सुरक्षितच होत असतो. त्यामुळे कुठलाही ट्रेक करताना, कुठल्याही ट्रेक सोबत ग्रुपसोबत जाताना त्या ग्रुपसोबत त्यांचा किती अनुभव आहे, त्यांनी किती ट्रेक केलेले आहेत, त्यांच्या ट्रेकमध्ये किती अनुभवी लोक आहेत हे सुद्धा जाणून घ्या आधी, आणि तेव्हाच त्यांच्यासोबत जा. आणि खास करून जर AMK ट्रेक करत असाल तर इथे प्रोफेशनल हे असायलाच हवे. रॅपलिंग प्रोफेशनल, रॉक क्लाइम्बिंग प्रोफेशनल. कारण की सीट हार्नेस, हेल्मेट आणि रोप क्लाइम्बिंग यासाठी त्यांचं गायडन्स हे खूप आवश्यक आहे. हा व्ह्यू मित्रांनो समोर आपण बघतोय कळसुबाई, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 5400 फूट ज्याची उंची आहे. त्या कळसुबाईच्या बाजूलाच म्हणजे आपण जर अलंग किंवा मदनगडच्या पूर्वेला जर बघितलं तर पूर्वेला कळसुबाई आहे, औंधचा किल्ला आहे किंवा बीतनगड आहे, पट्टागड आहे आणि किरडागड सुद्धा आहे. तर अशा प्रकारचे हे गड आपल्याला या अलंग किंवा मदनगडच्या पूर्वेला बघायला मिळतात. त्याच्या उत्तरेला जर आपण बघितलं तर उत्तरेला ट्रेकर्सचा आवडता असा हरिहर फोर्ट आहे, त्यानंतर अंजनेरी आहे, भास्करगड आपण लास्ट टाइम जो केला होता तो भास्करगड सुद्धा तिथे आहे, त्र्यंबकगड सुद्धा आहे. आणि दक्षिणेला गेलं तर दक्षिणेला त्याच्या हरिश्चंद्रगड आहे, रतनगड आहे, आजोबागड आहे. म्हणजे ह्या AMK जे त्रिकूट आहे, या AMK त्रिकूटच्या पूर्व, दक्षिण, उत्तर सर्व ठिकाणीच आपल्याला या गडांची शृंखलाच बघायला मिळते. आणि या कळसुबाई रांगेतील हे सर्व गड आहेत. मित्रांनो या AMK ट्रेकला तुम्ही येणार असाल तर आपण आता जिथे थांबलो तो गाव आहे आंबेवाडी, म्हणजे आता बेस विलेज आंबेवाडी आहे. तर आंबेवाडीला आपण 2 मार्ग येऊ शकतो, एक पुणे मार्ग आहे आणि दुसरा मुंबई मार्ग. मुंबई मार्ग येताना आपण दादरवरून जी कसारा ट्रेन पकडली होती, तर दादरवरून कसारा ट्रेन पकडून कसारा मार्गे आपण साकुर्ली मार्गे आंबेवाडीला पोहोचलो होतो. तर हा एक मार्ग आहे जिथून आपण या आंबेवाडीपर्यंत पोहोचू शकतो. आंबेवाडीच्या बाजूलाच एक सुकुरवाडी सुद्धा आहे. तर हे दोन्ही बेस विलेज आहेत. या बेस विलेजला येऊन तुम्ही तिथून आपला ट्रेक सुरू करू शकता. या आंबेवाडी गावामधले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत तर हे ग्रामस्थ आपल्याला इथे रॅपलिंगसाठी सपोर्ट करतात. त्यांनी प्रोफेशनल त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. जसं आम्ही आता ह्या ट्रेकमध्ये आमच्यासोबत एकनाथ दादा आहेत ज्यांनी ह्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे रॅपलिंगचं. त्यामुळे इथे जे ग्रुप येतात तर ते आधी त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांचे स्लॉट बुक करतात. कारण की इथे काय होते की रॅपलिंग करताना जर 2-3 ग्रुप एकत्र आले तर मग इथे वेटिंग करावं लागतं आणि मग पहिला ग्रुप जर चढताना त्याला उशीर झाला तर दुसऱ्या ग्रुपला पुढचा ट्रेक कंप्लीट करताना मग उशीर होतो. त्यामुळे आपला स्लॉट बुक करताना अशा वेळी बुक करा जिथे गर्दी नसेल आणि तुमचे जे प्रोफेशनल आहेत ते चांगले रॅपलिंग त्यांनी त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन मिळवलं असावं किंवा त्यांना त्याचा अनुभव असावा असेच प्रोफेशनल सोबत ठेवा. कारण की AMK ट्रेक हा तुम्ही जर त्याचे व्हिडिओ जरी बघितले तर हा सर्वात कठीण, म्हणजे सर्वांचे टायटल असते प्रत्येकाच्या ब्लॉगला की कठीण असा हा AMK ट्रेक आहे. कारण तुमचा मानसिक आणि शारीरिक ही क्षमता, दोन्ही क्षमता इथे तपासल्या जातात. म्हणजे फ्रेशरसाठी जे नवीन आहेत त्यांना सांगतो मी की तुम्ही हा ट्रेक सर्वात आधी ट्राय करू नका. आधी जे सोपे ट्रेक आहेत ते करा आणि थोडा अनुभव आल्यानंतर मग हा तुमचा ड्रीम ट्रेक तुम्ही केलात तर काही हरकत नाही. AMKला ह्या सह्याद्रीचं मुकुट का म्हटलं जातं, हे मदनगडावर गेल्यावर या अलंगडाचा व्ह्यू जो आहे तो जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल. तर मदनगडावर गेल्यानंतर तो व्ह्यू दाखवेन तेव्हा मग आपण बघूया की
सह्याद्रीचा क्राऊन किंवा सह्याद्रीचं मुकुट या एमकेला का म्हटलं जातं. मदनगडाच्या इथे एक छोटासा पॅच आहे जो थोडा अवघड आहे. आपण बघतो इथे लाकडं इथे आपल्याला रोपचं सीट हार्नेस लावणं गरजेचं आहे, कारण की तिथे पायऱ्या नाही आहेत किंवा रॉक क्लाइम्बिंगसाठी जागा नाही आहे प्रॉपर. आपल्याला त्या रोपचा आधार घेऊनच जावं लागणार आहे. तर हा एक पॅच सोडला तर मदनगडाचा पुढचा जो पॅच आहे रॅपलिंगचा, हे 2 पॅच फक्त आहेत. त्यानंतर आपण मदनगडाच्या वरती करू. अलंगडचा आपला रॅपलिंगचा पॅच रॉक पॅच केल्यानंतर आता आपण मदनगडाच्या त्या रॅपलिंग पॅचकडे आलेलो आहोत. माउंट होलिक्सचा एक ट्रेकर वरती चाललेला आहे. आपण बघतोय खाली पूर्ण खोल दरी आहे आणि इथून आपल्याला हा रॉक क्लाइम्ब करत हा पॅच आहे. जवळजवळ 50 फुटाचा हा पॅच आहे. 50 ते 60 फुटाचा पॅच आहे. रॅपलिंग करत जायचं आहे. अलंगडचा आपण केला त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आहे. प्रणव आणि निखिल सर्वांना सीट हार्नेस वगैरे बांधायला मदत करतायत, प्रॉपर गायडन्स देत आहेत कसं गेलं पाहिजे वरती आणि रोप कसा पकडला पाहिजे, पायामध्ये कसं अंतर ठेवलं पाहिजे. अलंगडला खाली स्पेस तरी होती उभं राहायला, तिथे थोडी स्पेस, पण इथे आपण बघतोय की जास्त स्पेस नाहीये, डायरेक्ट खाली खोल दरी आहे. आणि खूपच प्रयत्नांती आणि आपण जर बघितलं की महत्वाकांक्षा असली की मीच करेनच तर आपण ट्रेक करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे मनीष गुप्ता यांनी. म्हणजे शेवट तिथे मदनगड चढण्यापासून त्यांचं चालू की मी होईल की नाही, पण आता ते रॉक पॅच पर्यंत येऊन पोहोचलेले आहे. त्याने हा रॅपलिंगचा पॅच सुद्धा ते एकदम यशस्वीरित्या पूर्ण करणार, यात काहीच वाद नाहीये. बरोबर चाललंय, बरोबर पुढची गाठ चालू गेल्या व्हिडिओ. बरोबर पाय फक्त व्यवस्थित वर एक एक पाय वर एक एक नाही. लावली 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 मस्त मस्त. काय दगड मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत ते मदनगडावरती. तो 60 फीटचा रॅपलिंगचा पॅच कसा तरी पार करून त्याच्या पुढे सुद्धा काही पायऱ्या होत्या ज्या कातलात कोरलेल्या होत्या आणि ताशिव कडा आणि त्याच्या दुसऱ्या साईडला दरी, ती सुद्धा पार करून आपण आज स्टे साठी मदनगडावरती आहोत. आपण इथे मागे बघताय
टेंट लावलेले आहेत. आपल्यासोबत मला वाटते नागपूरचा एक ग्रुप आहे आणि हैदराबादचा सुद्धा ग्रुप आहे. तर ह्या मदनगडावरती आज आपला स्टे आहे. या मदनगडावरून आपण उद्या सकाळी तुलंगडासाठी निघणार आहोत. पण आज रात्री आता सर्वजण पूर्ण दमलेले आहेत, कारण की 3 रॅपलिंगचे पॅच सर्वांनी पार केलेले आहेत. 25 फूट 50 फूट आणि हा मदनगडाचा 60 फुटाचा. तर आता आपलं जे डिनर आहे त्या डिनरची सोय एकनाथ दादा इकडे चालू आहे त्यांची. तोपर्यंत आपले जे सर्व ट्रेकर्स आहेत थोडे दमले, थोडे रेस्ट करतायत. आपले सर्व टेंट लावून घेतलेले आहेत. त्या टेंटमध्ये आता प्रत्येकाने आपापले टेंट, एका टेंटमध्ये 4-4 जण असे करून आता झोपणार आहेत. मदनगडावरची जागा तेवढी जास्त नाही आहे, म्हणजे त्याचा विस्तार तेवढा नाही आहे, पण स्टेसाठी चांगला आहे. इथे पाण्याची टाकी आहेत आणि 2 पाण्याची टाकी जी मोठी आहेत त्याच्यातला पाणी हा वापरण्यासाठी घेतलाय, जेवण वगैरे बनवण्यासाठी. पण एक छोटंसं त्याच्या बाजूला एक टाका आहे ज्याच्यातला पाणी आपण पिण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आणि जेवण बनवण्यासाठी सुद्धा ते वापरतायत. मदनगडावरील त्या शांत वातावरणात रंगलेल्या ट्रेकर्सच्या गप्पा, चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश, थंडगार वारा आणि त्यात मस्त गरम गरम सूप, सगळं कसं अगदी भारी चाललं होतं. पण त्यातच एक लाजिरवाणा प्रकार घडला आणि मग मदनगडावरील वातावरण अचानक तणावपूर्ण झालं. गडावर काही ट्रेकर्स त्यांच्या टेंटमध्ये बसून दारू पित असल्याचे माउंट होलिक्स टीमच्या नजरेत आले आणि मग माउंट होलिक्स टीमने आपला मराठमोळा दणका दाखवत त्या निर्लज्जांना सर्वांसमोर माफी मागायला लावली. तुम्ही राहायला कुठे? त्यांच्या घरी राहता का? नाही, आमची बुकिंग ऑर्डर. अरे पण तुम्ही राहायला कुठे आहेत? काका तुम्ही गडावरती आलाय, काय करताय? आमची वडीलधारी आहे तुम्ही. तुम्ही कुठे आलाय तुम्हाला कळतं का? काय संस्कार देते पोरांना? आम्ही लहान घ्या पोरांना. सांगा तुम्ही जाता बरं. ऐतिहासिक ठिकाण तुम्ही येता, महाराजांच्या काळात तुम्ही दारू प्यायला येता का? थंडी लागते, सगळ्यांना थंडी लागते, सगळे दारू पिणार काय? थोडीशी घेतली कुठल्या अँगलला बोलता तुम्ही? थोडीशी काय स्पॉट आहे? काय बाटली थोडीशी घेतली? दारू पिण्याचा स्पॉट आहे तुमचा? पहिले तुमचं नाव सांगा. पहिला तुमच्यासोबत नाव नका तुमच्या दारू प्यायला इकडे कुठं झाला? इकडे आपलं लॉक कर ना. अरे वेंडरकडे घेऊन चला. मी तुम्हाला काय बोलत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट ऑर्डर दिल्या, गडावरती दारू पिली तर कान पडायची. वडील म्हणून तोडतोय, एवढा रुबाब दाखवायचा नाही. अरे पण ही पियायची नाही काही दारू पियायची. तुम्ही मारू व्हिडिओ दाखवी ना. माझ्या बापाच्या वेळेची माणसं होती, ते पाया पडत होती, पण त्यांना पण मारला आम्ही. का तुम्ही देवस्थानच्या ठिकाणी दारू पिता? ते कुठे आलात तुम्ही? इथे थंडी लागते तुम्हाला, एकटं थंडी लागते का? सगळ्यांनी दारू प्यायची का? मग थंडी लागते म्हणून घरी बसायचं ब्लँकेट घेऊन थंडी वाजते. आणि वरती रुबाब दाखवतो काय रे तू? कोणाकडे आला तू जेवायला? रुबाब काय? वेंडर कोणी त्याला घेऊन? वेंडर कोणी त्याला घेऊ? माणसं झाली म्हणून बोलतो. तुम्हाला अत्याचार खाली उतरायचं, तुम्हाला जायचं तिकडे जावं तुम्ही, पण इकडे नाही थांबणार. 1 मिनिट मला नाव तुमचं आणि तुमच्या सोबत होते ना पियाला, नाव सांगा. चौघांची नावं सांगा. त्यांचं काही नाव नाही. आता त्यांनी काय करत नाही तुम्हाला. मी आता उतरवतो ना, मला चौघांची नावं सांगा. मला माहित नाही. अरे दारू घेऊन यायची का? मला नाव सांगा आता. चौघांचं नाव युट्यूब बघत नाही, लहान पोरं इंस्टाग्राम मध्ये ते बघत नाही. तुम्ही बघत नाही का? तुम्ही समजून तुम्ही बसले कसे? तुमचं नाव सांगा. पूर्ण नाव सांगा मला. आणि तो रुबाब दाखवणार कुठे गेला? त्याचं नाव घ्या पहिलं. खाली गेल्यावर कळेल त्याला कसं दादा. तुमची चुकी नाव सांगा. नाव स्पष्ट सांगायची इथं. माफी मागायची इथं आणि सगळ्या बाटल्या इथं. आम्ही आमच्यावरती आलो ना तुम्हाला. फक्त सांगितलं जे पियात होते ना, मला त्यांची नावं सांगा.
तुला नाव सांगा मला. तुझ्या ताब्यात घे सगळ्यांनी. काय कोण होता? नाही घेतल्या प्रश्नात नाही. तुम्ही बसलात ना त्यांच्याबरोबर. 4 गोष्ट चांगली सांगायची. मित्र आहे ना तुमचा. मग मित्र 4 गोष्टी सांगण्यासाठी असतो. गडार येऊन पिऊ हे नका सांगू मला. मला तुमचं नाव सांगायचं. माहिती नाही का काय करतात, काय चाललंय? युट्यूब बघत नाही का तुम्ही सध्याला? एवढे लोक सगळं जाऊ द्या. हे सारख्या गडावरती तुम्ही दारू पिताय. चुकून माकून इथून गडा बघितला कसले. एखादा गेला बिला तर काय करणार आहे? तुम्ही पिणार आणि उद्या जाऊन मरणार. उद्या गावकऱ्यांचे जेव्हा येते माहितीये त्यांना विचारा किती निस्तरायला लागतं ते. प्रश्न नाही, नाव द्या तुम्ही पहिला. अरे माफीचा प्रश्न नाही, माफी तुम्ही पाहिजे ना आम्हाला. तुमचं नाव सांगा मला. तुम्हाला नाही निस्तरायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही व्हिडिओसाठी एवढं घाबरतात ना, तर करताना ही गोष्ट लाज वाटायला पाहिजे. आणि कुठे करता ती जागा पाहिजे बघायची. अरे प्रतिष्ठानला येतात, झक मारायला येतात, पाण्याचे टाके वगैरे साफ करायला, तर दारू प्यायला येतात ते लोक. तुमच्यासाठी पाण्याचे टाके साफ करतात नाही देऊ. थंडी लागते मरते तिथे गावकरी लोक. नाव काय आणि कुठल्या लोकेशनवर आले ना ती पण सांगा आम्हाला. नाव सांगा. आम्ही कुठल्याच गड किल्ल्यावरती दारू पिणार नाही आणि कुणाला पिऊही देणार नाही. पूर्णपणे माफी मागा. अजून कुठे गेले? 2 मेंबर कुठे गेले? कुठल्याच गडावरती दारू पिणार नाही आणि कुणाला पिऊही देणार नाही. कान पकडा. कान पकडा. सॉरीचा प्रश्न नाही. तुम्ही येणार उद्या 10 जण आपली करणार. म्हणून सोडतो नाही तर आज सोडायला कमी केलं नसते. चांगल्या चांगल्यानं मारलंय भीमाशंकरला. खरं बोलतोय. चांगल्या चांगल्यानं मारलंय. कोणाला सोडलं नाही आम्ही. दारू आणि गांजा प्यायला येतात का तुम्ही देवस्थानच्या ठिकाणी? दारूबंदी केल्यावर 2 वर्ष फक्त तुरुंगवास आहे. मध्ये का ते पण नाही बघत. काय सगळं सोडलंय. घरच्यांची शिकवण आहे. अकरा पाहिजे. तुम्ही तर आपल्या जातीची माणसं आहेत. आई बाबांची शिकवण दाखवताय तुम्ही. जे काय आणले ना टाका नाही परत चेक करा सगळं. बॅगा दाखवा त्याला. मदनगडावरची सकाळ आणि सकाळी सकाळी मॅगीचा आनंद घेत आपण मागे बघतोय संपूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आणि इथून दिसणार हे कळसुबाईचं शिखर, संपूर्ण माउंट होलिक्स टीम 2 मिनिट मॅगीचा आनंद घेताना. आणि आता मॅगी संपल्यानंतर मग सर्व कुलंगडाकडे त्याचा ट्रेक सुरू होणार आहे. मित्रांनो, मदनगडावरची सकाळ, मॅगी आणि हा चहा. आयुष्य सुंदर आहे, फक्त सकाळी चहा मिळाला पाहिजे. करायची कशी द्यायची झालं. आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. मित्रांनो, रात्री जो टेंट आपण होता त्याचा पॅकअप चालू आहे. बाकीचे सगळे पॅकअप झाले, गड उतरून खाली गेले आणि आमचे ट्रेक लीडर आताचे घडी कशी घालतात ते विचारतायत. अरे पण घडी कशी घालतात ते विचारते. टेंटची गाडी घालणे ही जबाबदारी ट्रॅक लीडरची. हा, नाही तेवढंच काम बघतो. एक ट्रॅक लीडरचं कोऑर्डिनेटर काम करतोय की नाही.
अरे शानपाणी व्हिडिओ काढतोय म्हणून जाते काय पाणी. इकडे आपले काय कोऑर्डिनेटर इकडे हार्नेस घालताना. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला अलंगड झालेला आहे, मदनगड सुद्धा झालेला आहे. मदनगडावर आपली शेवटचा टेंट सुद्धा आता पॅकिंग करून झालेला आहे. आपले काही मेंबर्स पुढे गेलेले आहेत, एवढे फक्त आपण बाकी आहोत. ते आता पुढचा आपला आहे तो तिसरा AMK मधला तिसरा गड म्हणजे उलंगड. विचार करत असाल की मदनगडावर एवढे सर्वजण जे स्टेला राहतात, तर मग ह्या टाक्यातील पाणी जे आहे ते पाणी संपत का नाही. तर आपण जर बघितलं हे जे मोठे टाके आहेत, तर याच्यातलं जे पाणी आहे ते जेवण वगैरे करण्यासाठी किंवा वापरासाठी, तर हातपाय वगैरे धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी वगैरे वापरलं जातं. पण ह्याच्या शेजारीच एक छोटंसं हे टाका आहे, आपण बघू शकता. तर ह्या टाक्यातील पाणी आपण विचार करत असाल की एवढंच पाणी आहे, पण हे पाणी संपतच नाहीये. म्हणजे तुम्ही किती वापरलं तरी याच्यामध्ये जो झरा आहे, त्यामुळे हे जे छोटंसं पाण्याचं टाका आहे, ह्या टाक्यातील पाणी हे जेवण बनवण्यासाठी, पिण्यासाठी इथे वापरलं जातं. आणि निसर्गाचा चमत्कार असा की एवढ्या 4900 फुटावर मदनगडाच्या ह्या ज्या पाण्याच्या ज्या टाक्या आहे, याच्यामध्ये जो झरा आहे, तो झरा 12ही महिने चालू असतो. म्हणजे यातलं पाणी हे आटत नाही. त्यामुळे तुम्ही कधी मदनगडावर या, हे जे छोटं आहे ह्याच्यातलं पाणी पिण्यासाठी वापरा. मित्रांनो, संध्याकाळी येताना आपण ज्या पायऱ्या चढलो होतो, त्या पायऱ्या आता डिसेंडिंग चालू आहे. आणि माझ्या समोरच बघते हा अलंगडाचा सुंदर असा नजारा. फोटो सेशन चालू आहे, सर्वजण आपापली जागा घेत आहेत. पूर्ण माउंट हॉलिक्स टीम इथे. आपण इथे बघतो एक छोटस एक देवडी आहे, पण त्याच्यामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे. मला वाटतं इकडे जी माकडं वगैरे तर ते सुद्धा हे पाणी वापरत असते, तरी सुद्धा पाणी क्लीन आहे. आपल्या या साईडला हा कातल कडा आहे पूर्ण, आपण बघितलं तर. आणि इथे फुलदरी, हाच खरा सह्याद्रीचा थरार आहे. पण तुम्ही सावकाश सावधगिरीने उतरलात तर अतिशय सेफ आहे. फक्त चालताना तुमच्या बॅग सांभाळा, कारण की तुमच्या साईडला जो कातलकडा आहे त्याला कदाचित त्या बॅग लागून तुमच्या जो डावी साईड आहे त्या साईडला डायरेक्ट दरी आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. चालताना उजव्या हाताला जो कातलकडा आहे त्याला हात धरून चाला आणि अवॉइड करा की तुमच्या शरीराचा किंवा तुमच्या बॅग किंवा बॅगेला अडकवले जे हार्नेस असतील किंवा कॅप असेल तर ती कॅप त्याला लागता कामा नये. किंवा त्या उजव्या साईडला तरी कुठेतरी साईड बघतो मागे आपले. आणि समोरच हा अलंगडाचा सुंदर नजारा. काल आपण अलंगड केला आणि आज हा मदनगड करून आज उतरतो आणि जातो आता उलंगडाकडे. ओके, आहे इथे डिस्टन्स आहे, डिस्टन्स. ये 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 बघतोय आपण किती कठीण आहे इथे उतरणं. पण इथे बघा जागोजागी इथे हे हुक लावलेले आहेत. तुम्ही सेफ्टी म्हणून या हुकला पकडू शकता. इथे पायऱ्या जर खाली बघितल्या तर खूप छोट्या होत गेलेल्या आहेत. म्हणजे इथे तरी आपल्याला 1 ते 1.5 फूटची सुरुवातीची पायरी असली तर खाली जाता ती अर्धा फूट होत गेलेली आहे. आणि खाली इथे समोर हा अलंगड. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी. इथे तुम्ही आत्ता जर बोललात तर त्याचा आवाज 10 ते 15 सेकंदानंतर प्रतिध्वनी त्याचा ऐकू येतो. त्याला इको पॉईंट सुद्धा बोलू शकतो आपण. आणि क्लिअर साऊंड येतो, असं नाही की स्पष्ट येणार. आपण ज्या जोशमध्ये आपण बोलतो त्याच जोशमध्ये तो आवाज आपल्याला प्रतिध्वनी पुन्हा एकदा ऐकायला येतो. तर असा हा इको पॉईंट. एक नवीन ग्रुप मला वाटतं येतोय, त्यांचं सुद्धा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष चालू आहे. अलंगडाला वळसा देऊन त्या मदनगडाकडे यावं लागतं. मदनगडाला वळसा घेऊन आपल्याला पुलंगडाकडे जावं लागतं. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघताय हा अलंगड आणि या एम केला मगाशी म्हटलं की सह्याद्रीचा क्राऊन ह्यासाठीच म्हटलं जातं. हा प्रॉपर घोड्याच्या नाळेच्या आकाराचा हा अलंगड आणि म्हणूनच त्याला सह्याद्रीचा मुकुट म्हटलं जातं. आणि हे सह्याद्रीचे मुकुट असणारे हे दुर्ग त्रिकोट आणि त्याचं एम आपला झालेला आहे. आणि आता आपण केच्या दिशेने बघतोय, म्हणजे पुलंगच्या दिशेने. अजूनही मदनगड उतरायचा बाकी आहे, कारण की आपला तो जो संध्याकाळी आपण जो रॅपलिंगचा पॅच केला होता तो आता उतरून जायचा आहे खाली. तर ती रॅपलिंग सुद्धा बाकी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता तुम्हाला किती मानसिक आणि शारीरिक तुमची क्षमता असायला हवी, कारण की तुमच्या पाठीवरती ही 10 ते 12 किलोची बॅग आहे. म्हणजे आमच्या तरी तेवढीच आहे, पण ती हे जे माउंट होलिस्टचे जे मेंबर आहेत त्यांच्याकडे ते टेंट्सची सुद्धा आहे, वॉटर बॉटल्स आहेत, टेंट आहे. हे सगळ्यांचं वजन पकडलं तर 15 ते 20 किलोपर्यंत जाऊ शकतं. आणि आता इथे आपण पोहोचलो आहोत त्या स्पॉटवर जिथून आता आपल्याला रॅपलिंग करत खाली जायचं आहे. आपण बघितलं की एकनाथ भाऊ आपल्याला ट्रेकच्या सुरुवातीपासून गाईड करतायत. तर त्यांचाच भाऊ आहे छोटा तुषार, त्याला बाबल्या म्हणून आपण इथे लाडाला सगळे बोलतायत. तर सर्वांची सेफ्टी, सर्वांचे जे सीट हार्नेस आहेत ते टाईट करून घेतोय. बाबल्या आपण इथे बघतोय. आणि आम्ही ही बॅग घ्यायला पण इतके थकलो होतो, पण ह्यांचं रोजचं आहे एवढी मोठी वजन बॅग ही. आणि ही तुम्ही विचार करू शकता की जेव्हा आपण विचार करतो की नाही होणार, माझ्या नाही होणार, तेव्हा ह्या तुषारला बघा, बाबल्याला बघा आणि मग विचार करा की एवढी बॅग विचार करू शकतो मी काय. नवीन नवीन ट्रॅकला येतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, किती एक्सपिरियन्स लागतो या ट्रेकला येण्यासाठी. फक्त रील बिल बघून तुम्हाला मजा येईल ह्यासाठी खरंच मी एक प्रोत्साहन करतो की नका येऊ, एक्सपिरियन्स घ्या भावनो. भले भले नाही गाईड विषय नाही, इथे भले भले जे ट्रेकर केलेले ते सुद्धा इथे गडबडतायत, काय काय तर रामरामचा पाडा जपतायत. तर मग विचार करा किती तुम्हाला लागणार आहे. ह्याची काय गरज होती? कव्हर करा असं मस्करी मध्ये आपला चालू होतं. जे गावाकडची जे खानपान आहे ते म्हणजे भाकरी किंवा रोटी किंवा दाल भात असेल, आपण फास्ट फूड खाऊन आपली जी शारीरिक क्षमता आपण कमी करत चाललेलो आहोत. या फास्ट फूडच्या मुळे आपण बर्गर खातो, पिझ्झा खातो, त्यामुळे हे जे डोंगर चढणं वगैरे आहे ते आपल्याला कठीण नव्हतं. पण ही गावाकडची माती आणि त्याची किमया आहे की त्यांचं रोजचं झालेलं आहे. म्हणजे एवढं गड वरती चढून येणं, जेवणाचं सामान घेऊन येणं, आणि खरंच हॅट्स ऑफ. ते आपले जे एकनाथ दादा आहेत त्यांची पण खूप मेहनत आहे भावनो. तुम्ही एक विचार करा, तुम्ही 10-20 किलोची गोणी जर अंगावर घेतली तर तुम्हाला किती त्रास होतो. तुम्ही कधी दळण बिण आणायला गेला तर घरात सांगता नको म्हणून, सरळ नको म्हणून. 60-70 किलोचा माणूस ते तुषार भाऊ, एकनाथ भाऊ वरती चढवत आहेत. म्हणजे त्यांची पण काय मेहनत आहे ती पण जरा समजून घ्या म्हणून. सगळ्यात एक मोठी गोष्ट हे नुसतं बघून जाऊ नका, आपल्या घरात एक तयार करा. सह्याद्रीवर चढणारा एवढं गणगड बॅग घेऊन चढला पाहिजे गडी. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना ट्रेकिंगसाठी पाठवलं पाहिजे. आणि फक्त ट्रेकिंग म्हणजे ही फक्त इथे फिरायला यायची जागा नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याची, ते आठवण्याची, आणि त्या मावळ्यांनी जे शौर्य आणि पराक्रम दाखवलं किंवा त्यांचं जे बलिदान आहे त्याची जाणीव तुम्हाला असायला हवी या गडावर आल्यानंतर. आणि तीच जाणीव, तीच भावना मनात ठेवून या ट्रेकिंगला येत जा आणि या निसर्गाच्या सानिध्याने येऊन बघा की तुमचं सर्व स्ट्रेस आणि डिप्रेशन कसं निघून जाईल. चला आता तयार होऊया आपल्या या रॅपलिंगसाठी, डिसेंडिंगसाठी. चढताना जो थरार तुम्ही बघितला होता, आता उतरतानाचा थरार सुद्धा अनुभवूया.
मित्रांनो, अशा प्रकारे जो रॅपलिंगचा पॅच होता मदनगडचा तो सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. माउंट होलिसचे सर्व जे ट्रेकर्स होते ते खाली उतरलेले आहेत. बॉल आहे लीडर, कारण तो आहे लीडर. ओ माय गॉड, इज तुषार बाबल्या. ह्या कातळात तोडलेल्या पायऱ्या उतरल्यानंतर आपण पोहोचणार आहोत त्या ठिकाणी जिथे आपल्याला कुलंगडाकडे जाणारी वाट येणार आहे. तिथून आपण मग या पूर्ण मदनगडाला वळसा घालून त्या कुलंगडाकडे जाणार आहोत. आपण बघतोय इथे ताशीव कडा आहे. आणि तर हा संपूर्ण AMK ट्रेक हा असाच थरारक ट्रेकने भरलेला आहे. म्हणजे तुम्हाला तिथे रॅपलिंग आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, असे हे कातलकडे आहेत, ह्या कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि तुमची मानसिक क्षमता किती आहे याच्यावरती हा ट्रेक तुम्ही किती यशस्वीरित्या पार करू शकता हे डिपेंड आहे. इथे बघते आपण आता ह्या पायऱ्या इथे सुरुवातीला ह्या जवळजवळ 2 फुटापर्यंत दिसत आहेत, पण त्या पुढे जाता जाता अरुंद होत जातात आणि 1 फुटापर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी साईजच्या होऊन जातात. त्यामुळे उतरताना काळजी घ्या. तुमच्या ज्या बॅग आहेत तर बॅग पाठीला प्रॉपर राहू द्या, त्या कड्याच्या साईडला ठेवू नका, कारण की ते बॅग लागून त्याचा धक्का लागू शकतो. आणि सेफ्टी म्हणून हेल्मेट, हे जे सीट हार्नेस आहेत, तर रोप लावला असेल तर सीट हार्नेस नक्की लावा, हेल्मेट सुद्धा नक्की लावा. हे आपल्या सेफ्टीसाठीच आहेत. आपण जर पुढे बघितलं तर ह्या पायऱ्या एकदम अरुंद होत गेलेल्या आहेत आणि खालच्या साईडला ही खोलदरी आणि समोर दिसणारा हा अलंगगड. जो सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर खेळला तो खरा मर्द मराठा मावळा. आणि असाच हा मर्द मराठा मावळा आपण खाली बघतोय. तुषार, त्याला आम्ही लाडाने बाबल्या म्हणतोय. अलंगगडापासून म्हणजे कालपासून आपल्या सोबत आहे. पण त्यांची जर मेहनत बघितली तर खरंच त्यांना आपण सॅल्यूट करू शकतो, कारण की आपण हा AMK ट्रेक करताना आपली किती दमछाक होते हे आपण बघतोय. पण त्यांचंही रोजचं झालेलं आहे, त्यांना एवढं सामान घेऊन वर यायचंच आहे, कारण की त्यांनी जर सामान नाही आणलं तर आपल्याला जेवण मिळणार नाही. किंवा आपला नाश्ता असेल, म्हणजे चहापासून मॅगीपासून ते जेवणाची सोय आहे, संपूर्ण सामान गडावर पोहोचवण्याचं काम मग त्या मोठ्या मोठ्या बॅगा भरून घेऊन येणं हे खरंच खूपच रिस्की आहे. आपण इथे मागे बघतोय आपले माउंट होलिसचे सर्व जे मेंबर्स आहेत एक एक करून आता हा जो कातळकडा आहे तो उतरत आहेत आणि खूपच सावधगिरी इथे दिसते आपल्याला. सावधगिरीने ते उतरत आहेत. आता आपण आपला पुढचा गड आहे तो म्हणजे कुलंगड त्या दिशेने जातोय. चला, त्याला खाली झुकावं लागतं, वाकावं लागतं, बसावं लागतं आणि बसूनच हा पॅच तिथे पूर्ण करावा लागतो, कारण की खूप घसरडी जागा आहे. बरेच गुप्ता सुखरूप आलेले काही उघडाच्या आकाराचा हा दरवाजा आहे. पाण्याच्या टाक्या, अरे घाबरले रे, कोण घाबरते?